नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनेल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आपला आजचा विषयच खास आहे. खरं म्हणलं तर तुम्ही दारू पिला जाता, दारू पिताना कधी ना कधी तर तुम्हाला असं वाटतच असेल मनाला, पहिला पॅक चढवला की डोक्यात येतच नव्हता, आईला पहिल्यासारखी दारू आता का चढत नाही, डोक्यात येतो बघा. पण माणूस विचार काय करतो की आपलंच लिमिट वाढलंय, त्यामुळे आजकाल एक मध्ये काय होत नाही, दोन लागतात, कधी कधी अडीच होत्यात, कधी कधी टांगा पलटी होते. पण हे सगळं घडतं कशामुळे? आणि जो एक पिणारा माणूस आहे त्या माणसाला आजकाल 1.5 आणि 2 का लागायला लागले? मंडळी बघा, येणं 600 आणि जाणं 300, माणसाच्या खिशात किती राहायचं आणि भागवायचं किती, घरी द्यायचं किती, आणि हे चालायचं कसं? मंडळी, ह्यात तर सगळी मोठी गेम आहे बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणलं तर दारू जेव्हा प्यायला जाता तेव्हा तुम्ही काय काय माणसं बघत असता, दारू चढ नाही म्हणून कमी पाणी टाकून दारू पितात, तरी सुद्धा त्यांना दारू चढत नाही. नक्की विषय काय, गोलमाल काय बघा. मंडळी, ज्या टायमिंगला माणूस पहिल्यांदा 90 पितो तेव्हा माणूस शरीर रिलॅक्स असतं, माणूस पण रिलॅक्स असतो. पण ती 90 जेव्हा पिला त्यानंतर माणूस कमीत कमीत लगेच, काय काय जण बघा तंबाखूची सवय असते, 90 मारली वाज काय चकण्याला खाल्लं तर खाल्लं, नाहीतर लगेच घेणार तंबाखू मळली की तोंडात टाकले. त्या तंबाखूमुळे माणसाला थोडीशी तार येते. पण ती तार आल्यानंतर माणूस काय करतो, वाईच इकडे तिकडे इकडे तिकडे भाषण ठोकत बसत, तंबाखू ठोकत, चूळ भरत आणि लगेच दुसरी 90 चढवत. मग जेव्हा ती दुसरी 90 चढती तेव्हा माणसाच्या डोक्यात येत यायला एक क्वार्टर झाली तरी अजून आपल्याला काय झालं नाही, असं का होतंय? मंडळी, पण त्या एका क्वार्टर मध्ये तुम्हाला थोडीशी नशा झालेली असते बरं का. ही गंमत काय होती सांगतो तुम्हाला. जे आजकाल दुकानदार आहेत ना, एक तर तुम्ही आता पहिल्या व्हिडिओ आपल्या बघितलेच असेल की भेळ मिसळ कार्यक्रम सगळा असतो, दारू काही विषय नाही, ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण ह्यात अजून एक स्कॅम केला जातो, तो म्हणजे दारूची जी बाटली असते ना आपली, त्याचं अलवार झाकण काढून त्याच्यात निम्मी क्वार्टर खाली करून त्यात पाणी ओतलं जातं. म्हणजे विचार करा, पाऊण क्वार्टर तशीच ठेवणार, थोडीशी काढणार, त्यात पाणी ओतणार. असं जर अख्ख्या बॉक्स मागे केलं तर एक खांबा त्यांचा आरामशीर निघत असेल, खांब्याला बी वाढती निघत असेल. आणि तीच दारू आत्ता दुकानदार देशी दारूवाले तीच दारू दुकानाच्या पुढेच एका बाटलीत मोठ्या खांब्यात वाटतात आणि तो खांबा सुट्टी माणसांना विकतात, 20 रुपये, 10 रुपये, 30 रुपये अशी विकतात. ती दारू ही असते, ते ओरिजिनल खांबा घेऊन पुढून विकत नाहीत. असा तर सगळा गेम आहे म्हणतो. आणि तुमच्यापाशी झाकण स्लिप झाल्यावर बाटली आली की तुम्ही काय म्हणताय, खायला असेल इकडे तिकडे, मग कोण दातान तोडतोय, कोण त्यालाच माघार देतोय, चाकून तोडायला होतोय, मग पुढून पितोय. हा सगळा मोठा स्कॅम आहे. पण ह्यातनं वाचायचं म्हटलं तर वाचायचं कसं? मंडळी, जाईल त्या बारवर हीच तार आहे. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा जायचं वाईन शॉपला. वाईन शॉपला ही गेम होत नाही की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी गोष्ट सांगतो. भेळ मिसळ कार्यक्रम होतो, पण तो कसा होतो, वाईन शॉपला एकतर दारू डुप्लिकेट येते, ती पण सगळं कंपनीत बनवलेलीच असते. वाईन शॉप वाली त्यात काय बनवत नाही, ती बदली करत नाही किंवा काय नाही. लेत लय रेट वाढल तेव्हा जुना रेट वर काढून नवीन रेटचा लेबर चिटकून देतात, असा विषय होतो. पण वाईन शॉप वाली भेळ मिसळ करत नाही. तुम्हाला देशी दारूच्या दुकानात जर बसून प्यायची सवय असेल तर ही सवय खरं घातक आहे मंडळी. ही सवय बघा, ज्या अड्ड्यावर तुम्ही जाताना बाटली त्यानं दिली, तर बाटली घेतल्यानंतर पहिल्यांदा झाकण स्लिप आहे का चेक करायचं. झाकण स्लिप लागलं तर त्याला आपली बाटली माघार द्यायची, म्हणायची मला स्लिप झाकणाची बाटली नको आहे, पॅक झाकणाची पाहिजे. बरं, पॅक झाकणाची बाटली घेतली की मग खरं बघायचं गाड्यानं गंमत की नशा कशी होती. आणि जेवढं होईल एवढं टँगो जर पितात चाल किंवा संत्रा कोणतीही दारू पितात चाल, होईल एवढं काचच्या बाटलीतली दारू घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे दारूची बाटली काचची घ्यायचा प्रयत्न करा, कारण त्या बाटली स्कॅम कमी होतो. त्यात बी होत्यात, म्हणत नाही मी होत नाही, पण सगळ्यात जास्त कमी होतो. कारण ती मशीन अशी असते की दारूची प्रत्येक बाटलीत झाकण उघडू शकत नाही. ते असा विषय, जी झाकण कंपनीतून एकदम पॅक बसलेलं असतं, ती झाकण कुठलीच मशीन आज तागायत तर तयार झाली नाही की ती उघडू शकते. पण जे झाकण जरा लूज बसलंय किंवा इकडे तिकडे बसले, ती झाकण लगेच निघतं. तुम्ही विचार केला असेल, कधी कधी तुम्हाला एक क्वार्टर मध्ये पण नशा झाल्या होती, तर तुम्ही विचार काय करता, ही 5 मिनिटाची नशा अजून मारू, परत तुम्ही प्यायला गेला
परत प्याला की मग गडी आउट होतो. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणता याला आपण काल रोज बराबर असतो, काल कसं काय जाम झालं. हा तर सगळा मोठा खेळ आहे. सगळ्याच बाटल्या खोलून त्यात पाणी मिक्स होत नाही. त्यात जवळजवळ अख्ख्या बॉक्स मध्ये जर म्हणलं तर 9-10 बाटल्या तरी शिल्लक राहत असणार. असं सगळा गेम आहे मंडळी. त्यामुळं डोक्यात कधी आणायचं नाही. जर करायचं म्हणलं तर सरळ आपलं वाईन शॉप मधनं घेणे, एखाद्या चांगल्या ठिकाणी जाणे, पाण्याची बाटली संग घ्यायची, निवांत बसायचं. चकण्याला तुम्हाला माहित आहे तिखट खायचं, चकण्याला गोड खायचं नाही. त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवणारच आहे मंडळी, त्यामुळे त्यात काही वादच नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळ्यात चांगली, त्यामुळे जास्त व्हायचं टेन्शन नाही, कमी व्हायचं टेन्शन नाही. पण तुम्ही विचार करा, काय काय वाईन शॉप मध्ये आहे ना, तुम्ही दारू पिला ना तर ती दारू सुद्धा चढत नाही. कारण वाईन शॉप मध्ये पण अशा गेम आहेत, तेच लेबर, तेच बाटली, पण त्यात दारू विकू, असं सुद्धा वाईन शॉप आहे. त्यामुळं माहितीच्या वाईन शॉप मधनं दारू घ्या. दारू मध्ये आता सगळ्यात मोठं स्कॅम होतात, कारण सगळ्यात जास्त पैसा म्हटलं तर दारूच आहे. त्यामुळं या गोष्टीपासून वाचा, कारण तुम्ही पैसे देऊन घेताय, पैसे देऊन पेताय. कोण फुकट देत नाही, कोण फुकट पेत नाही. त्यामुळे मंडळी ह्या गोष्टीपासून जेवढा वाचायचा प्रयत्न होईल एवढा वाचा, आणि असल्या वाईट गोष्टींना बळी पडू नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तरच आपल्याला ही आजची दुनिया टिकून दिली, नाही तर काही उपयोग नाही ह्या दुनियेमध्ये. मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक आपल्या व्हिडिओला जरा कमी येतात, लाईक वाईज ठोका ना, काय फरक पडत नाही. डायरेक्ट नुसतं बटन दाबले की लाईक होऊन जातंय. मंडळी चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.